नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे। आता आपण आलेलो आहोत मुर्डेश्वर या ठिकाणी, समुद्राच्या काठावरती, अगदी समुद्रामध्ये म्हटलं तरी हरकत नाही अशा ठिकाणी भगवान शंकरांची 100 फुटांची मूर्ती आपल्याला पाहायची आहे। या ठिकाणी पाहू भव्य दिव्य असं परिसर, रम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये अगदी गगनचुंबी असणारी हे प्रवेशद्वार। यातून पुढे या ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांच्या 100 फुटाच्या मूर्तीकडे जायचं आहे। तरी आपण पाहू शकतो या ठिकाणी अगदी समुद्राच्या काठावरती वसलेलं हे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी निसर्गाचा एक अद्भुत असा वारसा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अगदीच समोरच्या साईडला आता पाहू शकता भगवान शंकरांची अतिशय महाकाय अशी असणारी 100 फुटाची मूर्ती या ठिकाणी आता समोर आपल्याला दिसत आहे। तर संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी फिरून पाहणार आहोत। चलूया तर सर्वांनी या मंदिराचा आणि या ठिकाणाचा अवश्य या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे, पाहायचे। मंदिराच्या अगदी बाहेरून प्रवेश करत असताना हे असणारं प्रवेशद्वार मी दाखवतोय। तर याचं वर्णन करायचं झालं तर मोबाईलच्या कक्षेमध्ये न बसणारं आणि वरती पाहायला गेलं तर डोक्याची टोपी खाली पडावी एवढं उंच असणारं हे प्रवेशद्वार आहे। जवळजवळ 20 ते 25 मजल्याचं हे प्रवेशद्वार आहे। याच्यामध्ये आपण अगदी वरतीपर्यंत लिफ्टच्या साहाय्याने जाऊ शकतो आणि तिथून संपूर्ण मुर्डेश्वराचा व्ह्यू आपल्याला पाहता येऊ शकतो। असं असणारं हे समुद्राच्या काठावरती वसलेलं अतिशय सुंदर असं ठिकाण आहे। तर आता पायऱ्या चढून आपण वरच्या मजल्यावरती या मंदिराच्या आलेलो आहोत। तर पाहू शकता या बाजूला संपूर्ण समुद्र किनारा आणि हा समुद्र या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी असणारा हा अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राच्या काठावरती वसलेलं हे भव्य दिव्य मंदिर पाहू शकता। त्यानंतर असंच या ठिकाणी आता आपण आतला प्रवेश पाहणार आहोत। तर नक्कीच या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चांदीनं मडवलेलं या ठिकाणी सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकतो। अतिशय सुंदर मंदिर आहे। आतमधील भगवान मुर्डेश्वरांच्या गाभाऱ्याचं दर्शन घेऊन या ठिकाणी आता बाहेर आम्ही आलेलो आहोत आणि विश्रांतीसाठी अतिशय चांगलं केलेलं या ठिकाणी विश्रांती करत आता इथून पुढचा प्रवास या ठिकाणी करणार आहोत। तर अतिशय भव्य अतिशय दिव्य असं असणारं हे मुर्डेश्वरांचं समुद्राच्या काठावरती वसलेलं हे ठिकाण अवश्य पाहायला विसरू नका। कारण या ठिकाणी जो समुद्राचा असणारा व्ह्यू आहे तो अतिशय सुंदर पाहायला भेटतोय। पाहू शकता अतिशय तुंबळ गर्दी, जिकडे तिकडे वाहनेही असतात आणि मंदिराच्या अगदी चौपेर म्हणायला हरकत नाही, अगदी चौपेर या ठिकाणी समुद्र आहे आणि निसर्गही अतिशय रम्य आहे। त्यामुळे एक वेळ या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि याचा आनंद घ्या। आणखीन पुढच्या माहितीसाठी आणि पुढच्या मंदिराच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि नक्की पाहत राहा। आमच्या चॅनलवरती सत्संग धारा। राधे राधे।